वेलकम बॅक टू माय चॅनल। तर पिल्लू आमची सकाळी 8:30ला उठली, त्याच्यानंतर तिचा ब्रेकफास्ट झाला, मिल्कशेक पिली होती आणि जस्ट आमचा पण ब्रेकफास्ट झाला। दूध बोलते, तूप आणि चपाती, चहा चपाती। आणि आता जस्ट फक्त माझी चपाती झाली, भाजी तर अजून झाली नाही। आता अजून डिसाईड नाही केले की काय करायचं, फक्त चपाती केली कारण का चपातीचं पीठ मळलेलं होतं सो आणि बाकीची कामं झाले। आता भाजी काय करायचं, कदाचित अंडा करी करेल, त्यासाठी वाटण लागेल, ते वाटण आता प्रिपेअर करेल आणि त्याच्यानंतर कपडे सुकत घालायचे, मशीन झाली आहे, तेवढी कामं करते। आणि पिल्लूला दिला शो लावून एक चुटू टी व्हीवाला, तो ती आता रिसेंटली तो बघते, अजून पण जागी येते। 11 वाजायला आले, 8:30ला उठली, 8ला उठली, अजून झोपली नाही आहे। सो बघूया आता कधी झोपते ती। सो आता ही जे सगळं पडलं इथे खेळणे ते उचलून ठेवते, जेव्हा उठेल तेव्हा लावेल, कारण का मग कुकी आहे ना ती नाचत बसते तिच्या खेळण्यांवरती। आणि दीपक गेला आहे खाली अंडी वगैरे आणायला, जेवण करणार आहे। सो जेवण करणार होतं, जेवण करायचं आहे, सो अंडी लागते, ते अंडी आणायला गेलो। आता पटकन काय करते, मॅट उचलते, खेळणी भरून ठेवते, परत ती खेळणी काढायचीच आहेत, पण एवढी नाही पसारा पडला, खेळणी उचलते आणि मग नंतर जेवण करताना भेटूया। आता कपडे बिपडे सुकत घालते, मग भेटते तुम्हाला। आज आमच्याकडे येणार आहे दादू म्हणजे पिल्लूचा दादा, म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा, तो येणार आहे। सो पटकन जेवण वगैरे करून घेते आणि मग भेटते तुम्हाला। माझी झाली फक्त भुर्जी करून, अंडा भुर्जी केली, कारण का अंडा करी करणार होती, पण झालं का अंडी जो बॉक्स असतो तो फुटलेले, खालून फुटलेली होती आणि मग काय करी केली नाही, भुर्जी केली। त्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकायचं, बाकीचा बाकी आहे, कारण का दादू आला, सो दीपक त्याला स्टेशनला गेला आहे। पिल्लू आमची झोपलेली 11:30ला आणि 12ला उठून आता बसले खेळत। आता वाजला आहे ऑलमोस्ट 1:15 वाजला आहे, 1:15 पण नाही, 12:30 होत आले, 12:30 झाले, तोंडात नाही घालायचं, म्हणजे हार्डली अर्धा तास झोपली असेल आणि आता परत खेळायला सुरुवात झाली। आंघोळ अजून घातली नाही आहे तिला, आता तिचे बाबा ऑफिसला जातील ना तेव्हा दीपक आहे ते आंघोळ घालेल तिला। सो आता फक्त भुर्जी वर कोथिंबीर टाकायचे, बस, बाकी काय नाही। मग झालं आमचं, तर जेवण झालं आहे, फक्त भांडी धुवायचे आणि पिल्लूला काहीतरी जेवायला करायचं। सो आता सध्या तरी भाज्या नाहीच आहेत, आता उद्या नाही तर परवा घेऊन येईल। सो आता फक्त तिला मग मी मूग डाळ, त्याच्यामध्ये जास्त टोमॅटो आणि मटार वगैरे टाकून असं काहीतरी सुपी टाईप करेल आणि ते तिला खायला देईल आज। सो आज ती ते खाईल, त्याची रेसिपी मी तुमच्याजवळ शेअर करेल कशा प्रकारे करते ते। आता जस्ट ती दूध पिले, उठलेली तेव्हा 12ला वगैरे, असं थोडंसंच पिली, बॉटल फीड केलं आहे तिला, थोडंसंच पिली, जास्त काय पिली नाही। आणि सकाळी तिला मिल्कशेक दिलेला, मिल्कशेक म्हणजे बनाना मिल्कशेक दिलेला। सो असं एवढंच तिने आतापर्यंत खाल्लं आणि थोडंसं काही ते बिस्किट खाल्लं असेल ते, बाकीचं अजून काहीच तिने खाल्लं नाही। आणि सकाळी तिला मी हल्दीनं ड्रायफ्रूट्स, म्हणजे झाला 2-3 आठवडे झाले तिला ड्रायफ्रूट्स देते, काजू आणि बदाम उघळून देते आणि खजूर आहे ते असंच खायला देते तिला। सो ते तेवढंच तिने सकाळपासून खाल्लं। आता तिला डायरेक्ट जेवायला भरवेल, पाणी आता थोड्या वेळाने अर्धा तासाने मी सध्या तिला पाणी देते, कारण का गरमी भयंकर वाढली आणि ती पण पाणी आता पियायला लागली आहे। सो आणि आता तिचं हे काय चला मग भेटू नंतर। कोण आहे ही, कोण आहे? पिल्लू कुठे, पिल्लू पिल्लू कुठे आलं, कशात खेळतं? आमच्या दोघींची पण आंघोळ झाली नाही आहे। दाखवते की सूप कसं करायचं। पिल्लूला बसवली इथे, तिथे रडते, थांब 1 मिनटं, तुम्हाला दाखवते मी कसं करायचं ते।
टाकायचं, अजून काय टाकायचं? फोन 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 जिरे पावडर, केळी नाही आणलं का? जिरे पावडर, हिंग, अजून हळद, अजून धणे पावडर, तूप झालं. अरे वा, अरे वा. आता ह्याला नो नो बघून कुकरचं झाकण लावायचं. असं आम्ही काय करतोय, पिल्लूचं शूट करतोय ना. आणि मग कुकरची शिट्टी लावायची. मग झालं. चला आता खाली बस, मी पटकन तेवढा आवरून घेते. जस्ट काय ते पिल्लूचा कुकर लावलाय, तुम्हाला ते शिटीचा आवाज येतो, ऐकायला येतच असेल. आता तिला भरवते पाणी. थोडा थोडा पाणी भरवायचा प्रयत्न चाललाय. आता तिला भरते नाही, मी भरवते ना तुला. आता थोड्या वेळाने तिला भरते. तिला आता अजून 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद, ते मिक्सरला लावेल आणि तिला भाजलाय 1:15. आज तुम्हाला मी दाखवते पिल्लू दिवसभरात काय काय खाते. कुकी इकडे ये पहिले. आणि आमच्या कुकीने खाल्ला का पनीर पेडिग्री. याय आता चला पटकन पाणी बिणी भरून घेते. कसं चाललंय बघा पिल्लूचं. तिथे तिची स्लायडिंग ठेवली आहे ना, तिकडे जायचंय तिला. आणि इथून गाणी बघते. इकडून ती गाणी बघते. आधी ते इथून बघायची, आता ती इकडून बघते. आणि अशा प्रकारे आहे ती मुगाची डाळ तयार झाली. आता त्याला मी ग्राइंडरला लावले. सो अशी कन्सिस्टन्सी झाली आणि अगदी चांगली लागते. तुम्ही पण तुमच्या बाळाला नक्की ट्राय करा. पिल्लूचं भरवून वगैरे झालेलं, दादू आलेला. सो आता तो तिच्यासोबत खेळत होता, थोडा टाईम स्पेंड करत होता. तोपर्यंत मी माझी भांडी वगैरे सगळं आवरून घेतलेलं. दुपारचं क्लिनिंग जी बाकी होती ती सगळी केली. तोपर्यंत तो खेळत होता. दीपक पण बाहेर गेलेला. सो तो आला, तो थोडा झोपलेला, कारण का आता सांभाळायला दादू होता त्याच्यामुळे. मग त्याची झोप आहे तर तो कंप्लीट करत होता आणि पिल्लू पण खेळत होती. त्याच्यानंतर मग पिल्लूला झोपवली ऑलमोस्ट 5 वाजता, पण लाईट गेली. नेमकी ती झोपली आणि लाईट गेली. सो मला अशा प्रकारे तिची झोप व्हावी त्याच्यासाठी मला तिला हवा घालायला लागली. पण काय करणार, ती परत उठून गेली. 15 मिनटात ती उठून गेली लगेच. आणि मग परत तिला मी हे ऑलमोस्ट 7 वाजता झोपवली. 7 ते 8 मग ती झोपली. त्याच्यानंतर मग मी बाकीची माझी कामं राहिलेली होती ती करायची होती. आणि आज कढीपत्ता आणलेला. सो मी हा उन्हामध्ये सुकवला आहे, कारण का फ्रीजमध्ये तसाच ठेवला ना की तो खराब होऊन जातो. सो आता मी ड्राय कढीपत्ता आहे तो सुकवला उन्हामध्ये. आणि आता हा वापरून बघणार आहे की काय फरक आहे याच्यामध्ये. आणि मी आज मी केलाय गुळाचा चहा. कसा झालाय दादू? एकदम छान. खरं खरं सांग, खोटं नको.
आणि ऑलमोस्ट पिल्लूला मी 7 वाजता झोपलेली तर 7:45 उठवली. सो तिला केलेला चिकूचा शेक. चिकू घेतला, त्याच्यामध्ये दूध टाकलं, थोडंसं गूळ टाकलं आणि ग्राइंड केलं. सो बनाना शेक बनवलेलं ना, सेम तसंच बनवलेलं आणि तिने अगदी हे आवडीने खाल्लं. तुम्ही पण असे फ्रूट्स खात नसतील ना तर अशा प्रकारे शेक करा. आणि पिल्लूला बनवते नाचणीचं सत्व. आम्ही जस्ट खाली गेलेलो नॉर्मल खाऊ आणायला आणि आज पिल्लूला सांभाळायला आहे पिल्लूचा दादा आणि पिल्लूचं चाललंय कुकी, तिचं खाणं चालू आहे. पिल्लूला उचलून मला खूप घाम सुटला. आज माझी एक्सरसाइज स्किप झाली पण पिल्लूने माझी एक्सरसाइज करून घेतली. तुम्हाला दिसत असेल किती सारी स्वेटिंग झाली. पिल्लूला घेऊन आम्ही दोघं पण दमून गेलो. हा, पिल्लूला उचलून दोघं पण दमून गेलो. दादू पण दमला, मी पण दमली. आता पटकन पिल्लूचं करते, पिल्लूला भरवते. मग मी जेवणार. पिल्लूला मगाशी भरवलेला चिकूचा मिल्कशेक, चिकू मिल्कशेक भरवलेला. सेम बनाना मिल्कशेक केलेला तसंच केलेलं, फक्त चिकू ॲड केलेला. ते पण तिने खाल्लं अगदी आवडीने. थोडंसं टाकलं, एकदम थोडंसं, पण तिने खाल्लं प्रॉपर. सो आता तिला भरवेल. ह्या बॉटल धुवायच्या आहेत, भांडी पण धुवायचे आहे. आणि ह्याचा मी आणलं भजी आणि वडापाव आणला खाली गेलेलो. सो तो आणि आता पटकन तिला भरवून घेते. 9:30 झालेत ऑलमोस्ट. सो आता हे बनवते. तुम्ही पण तुमच्या बाळाला असं नाचणीचं सत्व देऊ शकता. त्याच्याने वेट गेन होतं आणि गरमीमध्ये खूप 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 चांगलं, कारण का पोटामध्ये बॉडीमध्ये थंडावा राहतो. जसं ताकाने दहीनी राहतो तसं नाचणीच्या सत्वाने पण राहतो. सो तुम्ही पण हे मस्त बाळाला द्या नाचणीचं सत्व. अगदी तुम्ही 1.5 वर्षाच्या बाळाला पण देऊ शकता. फक्त त्याची कन्सिस्टन्सी ती चेंज होत राहते बाळाच्या एज वाईज, मंथ वाईज. सो पिल्लूला थोडासा घट्ट देते. सो ते आम्हाला केलं आहे मी खिचडी केली आहे. तर तिला ठेवून घेते पटकन. आणि मला एवढा गरमा झाला आहे, बसली नाही, डायरेक्ट करायला लागली कारण का टाईम होऊन निघून गेलेला. आणि चालत गेलेलो आम्ही त्याच्यात. आज दीपक नाही आहे त्याच्यामुळे चालत गेलेलो. आणि आज इव्हिनिंगला गेलो तर मला एक भाजी मार्केट दिसलं. आता दीपक कधी असेल घरी तर तिथे जाऊन आम्ही भाजी आणू शकतो. फर्स्ट टाइम मी इव्हिनिंगला एवढी अशी बाहेर गेली. बाय वॉक मार्केटला गेलेली पण बाय वॉक फर्स्ट टाइम गेली. आणि त्याचा अवतार बघा, घाम 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 घाम. चला जाऊन जॉनी जॉनी येस पप्पा, eating sugar no papa, telling lie no papa, open your mouth, ha ha ha. ती आहे ना, तर तुम्ही बघितलंच असाल. तिला बोला ना जॉनी जॉनी येस पप्पा, eating sugar no papa, telling lie no papa, open your mouth, ha ha ha. तिला नो नो बोलतो ना पण असं नो, मग तिला ते नो वर्ड आला ना की ती तशीच करते. नो पप्पा नो पप्पा नो पप्पा, येस पप्पा येस पप्पा. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. बघितलं म्हणजे आता ती ना सॉंग्स तिने चांगला अडॉप्ट केलंय. जॉनी जॉनी येस पप्पा नो पप्पा, ओपन युअर माउथ हा 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 करते ती. पण आता तिचं ते मुडावर आहे. अजून एक करते द मम्मीज ऑन द बस को, ते एक करते. प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न. वेटमुळे पटकन तिला उठता येत नाही, तरी पण तिचे प्रयत्न वगैरे. तिला उठता येत नव्हतं ना म्हणून ती रडत होती. आता घासायचे भांडी मला. तर भांडी घासायचे आहेत ना. आता दादू आहे, दादूला इथं बसवून ठेवते. मी पटकन भांडी घासून गेली. बॉटल धुवायचे तिच्या. आता वाजले 10:30. पिल्लूला काय लवकर झोपवणार नाही कारण का आज लाईट गेलेली. मग तिला मी हाताने हवा घालत होती. मग तरी पण ती उठून गेली 15 मिनिटांमध्ये. आणि मग तिला लाईट गेलेली, ती डायरेक्ट 7 वाजता आली. मग तिला ती डोळ्यावर झोप होती आणि किरकिर पण खूप करत होती. मग मी तिला 7ला झोपवलं. 7 ते 8 ती झोपली आणि आता उठले. कारण का दुपारी ती झोपली नव्हती. 9 वाजल्यापासून 9 वाजता उठली. नंतर ती 12ला झोपली आणि 12:30ला उठली. अर्ध्या तासात उठून गेली.
आणि त्याच्यानंतर ती डायरेक्ट 5ला झोपली. 5ला झोपली ती 5:15 5:30ला 5ला 5:15ला उठून गेली आणि नंतर मग ती 7ला झोपली कारण का तिची झोप झाली नव्हती. 7 ते 8 झोपली. आज रात्री काय करते काय माहिती. काल थोडीफार तरी झोपली व्यवस्थित, फक्त पहाटे लवकर उठली आणि आता खेळणं चालू आहे. आता तिला वॉक करवते. पटकन मी भांडी धुवून घेते, सगळं आवरून घेते किचन ओटा. तिचं पाणी पण गरम करायचं पियायचं, पाणी पण तिला पाजायचं. पाणी हल्ली मी तिला ना खूप म्हणजे भयानक पाजते, खूप म्हणजे अर्ध्या तासाने बोलू शकता तुम्ही. तिला थोडं थोडं पाणी देते. आता ती खेळते एकटी खेळणीनी वगैरे. आणि दादू आलाय ना तर आम्ही म्हणजे माझा भाचा आलाय, सो त्याच्यामुळे थोड्या गप्पा वगैरे मारतोय, त्याच्यातून काही सिक्रेट सांगतोय हे असं जॉबमधले किंवा काय. त्याच्यामध्ये आज पुरा दिवस निघून गेला माझा, सो त्याच्यामुळे एवढे काही ब्लॉगिंग आज प्रॉपर झाली नाही आहे. तरी पण जे काय काय केलं आहे ते मी तुमच्याजवळ शेअर केलं आहे आणि बस. माझी भांडी पण आवरून झाले आहेत, सगळं आवरून झालंय. पिल्लू आणि आम्ही खेळतो. पिल्लू जॉनी जॉनी यस पापा, ईटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाय नो पापा, ओपन युअर माउथ नो नो नो, फक्त नो करते नो. The wheels on the bus go round and जॉनी जॉनी नाही बोलत आहे. चाऊ म्याऊ घेऊया. चाऊ म्याऊ कोणाला खाऊ, पिल्लूला खाऊ. आजचा व्हिडिओ आम्ही इथे सेंड करतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.